मित्रांनो, हस्तमैथून दोन प्रकारचे असतात. एक कंपल्सिव्ह मास्टर्बेशन असतं आणि दुसरं माइंडफुल मास्टर्बेशन असतं. आता कंपल्सिव्ह मास्टर्बेशन आपण केव्हा करतो? जेव्हा आपल्याला काही काम नाही, काही नाही, आपल्याला फक्त रिलॅक्स व्हायचं आहे, तेव्हा आपण मास्टर्बेशन करून मोकळं होतो. आणि माइंडफुल मास्टर्बेशन आपण केव्हा करतो? जेव्हा आपल्या काही प्रोनोग्राफी बघतो किंवा काही थॉट आणतो, काही सेक्च्युअल थॉट आणतो किंवा काही फंटासी करतो, तेव्हा आपण जो मास्टर्बेशन करतो त्याला माइंडफुल मास्टर्बेशन म्हणतात. तसे दोन टाईपचे मास्टर्बेशन असतात. पण कोणत्याही प्रकारचं मास्टर्बेशन केल्यामुळं जर आपण खूप जास्त प्रमाणात जर करत असाल तर नक्कीच आपल्या ज्या छोट्या मायक्रोस्कोपिक ज्या कॅपिलरीज असतात किंवा रक्तवाहिन्या असतात त्या डॅमेज होतात आणि आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा कमी होतो. तर अशा लोकांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये शॉकवेव्ह थेरपी मी इंट्रोड्यूस केली आहे. जर लग्नाच्या अगोदर तुम्ही खूप मास्टर्बेशन केलं असेल तर लग्नाच्या पूर्वी तुम्हाला या 12 शॉकवेव्ह थेरपी करून घेणं अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून जे काही तुमच्या कॅपिलरीज वगैरे वगैरे डॅमेज केलेल्या आहेत त्या चांगल्या इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही शॉकवेव्ह थेरपी देतो आणि ती माझ्या क्लिनिकला मी अवेलेबल करून दिलेली आहे.